नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय या सर्वेच्या इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. आता हा व्हिडिओ इम्पॉर्टंट काय ते व्यवस्थित ऐकून घ्या. हा व्हिडिओ त्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण तुम्हालाही माहित आहे की येणाऱ्या 25 जानेवारीला तुमची पुणे महानगरपालिकेची परीक्षा आहे आणि त्या परीक्षेसाठी तुम्ही लोक खरंच मनापासून तयारी करत आहे. आणि हा व्हिडिओ त्याच फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे जे खरंच मनापासून तयारी करत आहे. कारण काय तर आतापर्यंत विचारलेले सर्व महत्वाचे प्रश्न सगळ्या कॉर्पोरेशन मध्ये टीपीए डब्ल्यूसीडी किंवा बाकी सर्व एक्झाम मध्ये विचारलेले क्वेश्चन आपण या व्हिडिओ मध्ये कव्हर करतोय. साधारणतः आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 क्वेश्चन ते घेणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा 25 क्वेश्चन घेऊ. एफएम चे घेणार, जिओटेक चे घेणार. जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे 24 तारखेपर्यंत शक्य होईल तेवढे व्हिडिओ आपण कव्हर करतोय जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला या व्हिडिओचा फायदा व्हायला पाहिजे. आता हे व्हिडिओ नेमके बघायचे कधी तर ते व्हिडिओ झोपण्याच्या आधी फक्त एकदा बघून घ्या आणि लक्षात ठेवा. यावर खूप जास्त विचार करायची गरज नाही. का बरं विचार करायची गरज नाही? कारण याचा आन्सर मी इथेच परफेक्टली एक्सप्लेन करून सांगतोय. त्यामुळे याला फार जास्त तुम्हाला आतमध्ये जाऊन किंवा याचं कसं काय कॉम्प्लिकेशन्स वाढवणार नाही. कारण थोडे दिवस राहिले आणि या 7 ते 8 दिवसात तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी हे व्हिडिओज मी तयार करतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचतोय. पुन्हा एक विनंती, हे व्हिडिओ त्याच व्यक्तींनी बघायचे, त्याच विद्यार्थ्यांनी बघायचे ज्यांना खरंच गरज आहे, जे खरंच सिरियसली स्टडी करत आले किंवा जे स्टडी करत आहे. कारण काय, हा व्हिडिओचा फायदा त्याच व्यक्तींना होणार. उगाचच टाइमपास करत बसू नका. व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित या व्हिडिओ मधले 2 जरी क्वेश्चन आले, 2 क्वेश्चन जरी आले इम्पॉर्टंट, तर समजून जायचं की आपण बघितलेला व्हिडिओ हा फायद्याचा ठरला. कारण काय की बरेचशा गोष्टी आहे करण्याजोगत्या, पण हा पार्ट सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे जर का 2 क्वेश्चन जरी का व्हिडिओ मधले आले तर लक्षात ठेवा तुमचा फायदा किती होणार. आणि मी वेगळे क्वेश्चन्स घेणार नाहीये जे आतापर्यंत विचारले, जे तुम्हाला कदाचित माहित नसेल, जे तुम्हाला कदाचित माहिती असेल पण परफेक्टली त्याचा आन्सर माहित नाही, तेवढेच फक्त मी तुम्हाला क्वेश्चन प्रिपेअर करून देणार. क्लिअर? यानंतर ही व्हिडिओ येतील, रोज 2 ते 3 व्हिडिओ येणार तुमच्या पीएमसी एक्झामच्या संदर्भात. आणि हे फक्त आणि फक्त पीएमसी एक्झामच्या संदर्भात नसून बाकी सर्व एक्झामसाठी किंवा येणाऱ्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला हे व्हिडिओ कामी पडतील. त्यामुळे व्यवस्थित लक्ष घ्या, व्यवस्थित समजून घ्या. फार जास्त वेळ घेणार नाही, खूप फास्ट आणि लवकर तुम्हाला एक्सप्लेन करून देईल, तेही व्यवस्थित पद्धतीने. बघा, तुम्ही जर का स्क्रीनवर बघत असेल तर यामध्ये आपण जवळपास भरपूर सारे क्वेश्चन्स तयार केले आहे. म्हणजे कोणत्या जर का कॉर्पोरेशन मध्ये विचारले असेल किंवा कुठे विचारले असेल, ते कधी विचारले, कसे विचारले, ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत. त्यामुळे साधारणतः आपण पहिले 25 घेणार, त्यानंतर दुसऱ्या पार्ट मध्ये 25 घेऊ, म्हणजे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी खूप लवकर आणि इझिली बघू शकेल. क्लिअर? इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचे आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. बघा मित्र, पहिला आपला क्वेश्चन आहे तो म्हणजे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन सीईए ला विचारलेला 2025 वाला. A station is affected by local attraction if station is affected by local attraction. आता लोकल अट्रॅक्शनच्या संदर्भातला क्वेश्चन आहे, व्यवस्थित समजून घ्या. पहिल्या याच्यात म्हटलंय देयर इज अ मॅग्नेटिक डीप. आता मॅग्नेटिक डीपच्या संदर्भात विचारलंय. बघा, अर्थ मॅग्नेटिक फील्ड फिनॉमिनॉन आहे, लोकल अट्रॅक्शन मुळे होत नसते. काय सांगतोय? अर्थ मॅग्नेटिक फील्ड फिनॉमिनॉन आहे, लोकल अट्रॅक्शन मुळे होत नाही. त्यामुळे हा आन्सर चुकीचा आहे. सेकंड काय म्हणतायत? सेकंड केस मध्ये द मॅग्नेटिक निडल डिव्हिएट्स फ्रॉम ट्रू नॉर्थ. बघा, ट्रू नॉर्थच्या संदर्भात बोलताय. सो मॅग्नेटिक निडल डिव्हिएट्स फ्रॉम ट्रू नॉर्थ याचाच अर्थ काय की मॅग्नेटिक निडल ट्रू नॉर्थ कडे पॉइंट करतच नाही, ती फक्त मॅग्नेटिक नॉर्थ कडेच असते. त्यामुळे हा पण ऑप्शन चुकीचा आहे. नेक्स्ट ऑप्शन,
मॅग्नेटिक निडल डिव्हेट्स फ्रॉम मॅग्नेटिक नॉर्थ. बघा, मॅग्नेटिक निडल डिव्हेट्स फ्रॉम मॅग्नेटिक नॉर्थ म्हणजेच काय, नियर बाय मॅग्नेटिक ऑब्जेक्टमुळे निडल मॅग्नेटिक नॉर्थ पासून डिव्हिएट झाली तर लोकल अट्रॅक्शन प्रेझेंट असते. काय बोलतोय, नियर बाय मॅग्नेटिक ऑब्जेक्ट मुळे निडल मॅग्नेटिक नॉर्थ पासून डेव्हिएट झाली तर लोकल अट्रॅक्शन प्रेझेंट असते. म्हणजे लोकल अट्रॅक्शन मॅग्नेटिक निडल डेव्हिएट्स फ्रॉम मॅग्नेटिक नॉर्थ, हे जे ऑप्शन आहे हे करेक्ट ऑप्शन आहे. आणि पुन्हा लास्ट ऑप्शन दिलंय, द मॅग्नेटिक निडल डज नॉट रिमेन स्टेशनरी. विंड असू दे, व्हायब्रेशन्स किंवा इन्स्ट्रुमेंट डिफेक्ट मुळे असू शकते कदाचित, ओके, पण ते लोकल अट्रॅक्शन नाहीये, त्यामुळे हे पण ऑप्शन चुकते. म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट आहे. ओके, ज्या लोकांनी सी लक्षात ठेवलं असेल त्यांचं परफेक्ट उत्तर आहे. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे DSSB JEE 2022 चा. बघा, द टाइप ऑफ सर्वे यूज फॉर डिटरमाइनिंग डिफरंट स्ट्राटा इन द अर्थ क्रस्ट. द टाइप ऑफ सर्वे यूज्ड फॉर डिटरमाइनिंग डिफरंट स्ट्राटा इन अर्थ क्रस्ट. आता अर्थ क्रस्ट साठी कोणत्या टाइपचा सर्वे आपण यूज करतोय? बघा, आर्किओलॉजिकल सर्वे. तर आर्किओलॉजिकल सर्वे कशासाठी यूज करतो? एन्शियंट मॉन्युमेंट्स असतील, हिस्टोरिकल जे काही असतील, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा स्टडी केला जातो किंवा तो सर्वे केला जातो. म्हणजेच काय, हा नाहीये, ए ऑप्शन नाहीये. मिलिटरी सर्वे डिफेन्स पर्पज साठी, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग साठी आपण वापरत असतो, बरोबर आहे, म्हणून ऑप्शन बी पण नाहीये. माइन सर्वे, माइन सर्वे कुठे वापरतो? मायनिंग ऑपरेशन साठी, टनेल, शाफ्ट किंवा लेआउट साठी आपण काय करतो? मायनिंग सर्वे वापरतो. आणि जिओलॉजिकल सर्वे हा कशासाठी वापरतो? अर्थ क्रस्ट मधील डिफरंट स्ट्राटा जो असतो, जसं की रॉक आहे, लेयर आहे, सॉइल स्ट्रक्चर असू दे, अशा संदर्भातल्या प्रॉपर्टीज माहिती करण्यासाठी आपण जिओलॉजिकल सर्वे वापरतो. म्हणून अर्थ क्रस्ट मध्ये ज्या काही प्रॉपर्टीज आहे, फीचर्स असतील, ते माहिती करण्यासाठी आपण जिओलॉजिकल सर्वे वापरतो. क्लिअर, लक्षात आलंय? नेक्स्ट, थर्ड, a surveyor measured the distance between 2 points on a plane drawn to a scale of 1 centimeter to 40 meter. 1 centimeter to 40 meter. And the result was 480. याने या पर्टिक्युलर स्केलने ज्या वेळेला मेजर केलं त्या वेळेला जो रिझल्ट आला मित्रांनो, तो आला 480 मीटर. बरोबर आहे. Later, however, he discovered that he used a scale of 1 centimeter is equals to 20 meter. तर त्या वेळेला हे डिस्टन्स किती येणार? सिंपल आहे. काय विचारलंय लक्षात घ्या. म्हणजेच काय, ट्रू डिस्टन्स तुम्हाला काढायला विचारलं. सो ट्रू डिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे. ऑलरेडी डिस्टन्स किती आलं होतं रे? आधी होतं 480 मीटर. आधीच्या स्केलने कितीला मोजलं होतं? तर आधी होती 1 सेंटीमीटर ॲज टू 40 मीटरने, नंतर मोजले 20 मीटरने. सो हे किती होणार? 2. सो 480 बाय मल्टिप्लाइड बाय 2 हे होणार 960 मीटर. क्लिअर. म्हणून ऑप्शन सी 960 मीटर इज करेक्ट. लक्षात आलंय? 960 मीटर हे करेक्ट ऑप्शन आहे. आणि हा क्वेश्चन DSSB JEE ला विचारलाय 2022 ला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, an instrument shaped like a watch and is carried out in a pocket or attached to one leg is called. सेम इयर सेम एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारलाय. त्याला काय म्हणतात? चेनिंग म्हणतात, ओडोमीटर म्हणतात, पॅझोमीटर म्हणतात की पिडोमीटर म्हणतात. बघा, अशा टाइपचं जे आहे, जे इन्स्ट्रुमेंट आहे, जे की वॉच सारखं आहे, आपली जी वॉच आहे त्याच्यासारखं आहे, या वॉच सारखं असेल, जे तुम्ही पॉकेटमध्ये किंवा तुमच्या लेगला बांधून तुम्ही काय करू शकता? स्टेप्स घेता आणि त्यावरनं ते डिस्टन्स मेजर केलं जाऊ शकतं. असं कोणतं मीटर आहे किंवा त्याला आपण नेमकं काय म्हणतो? त्या इन्स्ट्रुमेंटला नेमकं काय बोलतो? तर बघा, पॅझोमीटर जे असते
हे एका वॉच सारखं असतं, जे की पॉकेटमध्ये ठेवता येते किंवा तुमच्या पायाला बांधून तुम्ही स्टेप्स काउंट करू शकता आणि डिस्टन्स काढू शकता. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे पॅझोमीटर. लक्षात ठेवायचंय. क्लिअर? सिंपल आहे. त्याचं करेक्ट ऑप्शन काय आहे? पॅझोमीटर. क्लिअर? नेक्स्ट मित्रांनो, सेम इयर सेम एक्झाम क्वेश्चन विचारलाय. अ सर्वेयर मेजर्स अ डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स ऑन अ मॅप of representative fractions of 1:100 is 140 मीटर. जेव्हा 1:100 ने मेजर केलं त्यावेळेला 140 मीटर आलं आणि ज्या वेळेला 1:70 ने मेजर केलं तर व्हॉट इज द करेक्ट डिस्टन्स? त्यांनी करेक्ट डिस्टन्स विचारलंय. सो करेक्ट डिस्टन्स और वी कॅन से द ट्रू डिस्टन्स. क्लिअर? ज्या वेळेला लक्षात घ्या, ज्या वेळेला 140च्या स्केलने विचारलंय त्यावेळेला 100 आलं होतं. सॉरी, किती? 1:100 आहे. सॉरी हा, 1:100च्या स्केलने मेजर केलं त्यावेळेला 140 आलं. म्हणजेच काय, हे डिस्टन्स किती आलं होतं? 140. कोणत्या स्केलने विचारलंय? 100च्या स्केलने विचारलंय. तर 70च्या स्केलचं डिस्टन्स काय येणार? क्लिअर? हा इथे कॅन्सल झाला. किती होणार आहे? ओके, 7×2 = 14. हे 20 आणि 10, 200 मीटर. किती होणार? 200 मीटर. म्हणजेच काय, ऑप्शन बी इज करेक्ट. याचा फॉर्म्युला आपण आपल्या लेक्चर्स मध्ये ऑलरेडी घेतलेला आहे चेनिंगच्या कंडिशन मध्ये. क्लिअर? त्यामुळे खूप लवकर तुम्हाला पटकन इझिली लक्षात यायला पाहिजे म्हणून मी एवढ्या फास्ट मध्ये एक्सप्लेन करतोय, जेणेकरून तुम्हाला या सर्व प्रश्नांचा किंवा या इम्पॉर्टंट प्रश्नांचा फायदा व्हायला पाहिजे. त्याच करता एवढे क्वेश्चन्स घेतोय. क्लिअर? नेक्स्ट, सेम एक्झाम सेम इयर 3 dimensions are measured in diagonal scale, scale of Scott, vernier scale की प्लेन स्केल. बघा काय म्हणतात क्वेश्चन नंबर 6 की 3 dimensions are measured in. 3 dimensions are measured in. तर 3 dimensional म्हणजेच कोणते येणार? लेंथ, लेंथ, ब्रेथ आणि लास्ट थिकनेस. काय येणार? थिकनेस. क्लिअर? लक्षात आलंय? लेंथ आहे, ब्रेथ आहे आणि थिकनेस आहे. हे 3 डायमेन्शन जे मेजर केले जातात मित्रांनो, हे डायगोनल स्केल मध्ये मेजर केले जातात. लक्षात ठेवायचे 3 डायमेन्शन्स कोणते कोणते आहेत? लेंथ आहे, ब्रेथ आहे किंवा विड्थ आहे. ओके, आणि त्यानंतर थिकनेस आहे, जे की डायगोनल स्केल मध्ये मेजर केले जातात. क्लिअर? म्हणून ऑप्शन ए हा करेक्ट आहे. त्यानंतर पुन्हा सेम एक्झाम सेम इयर आहे. इन रूट सर्वेइंग द फर्स्ट अँड फॉरमोस्ट सर्वे टू बी टेकन अप. इन अ रूट सर्वेइंग, इन रूट सर्वेइंग सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा कोणता सर्वे आहे? बघा ऑप्शन्स आहे. रिकॉग्नायझन्स सर्वे, लोकेशन सर्वे, ब्रेकआउट सर्वे, प्रिलिमिनरी सर्वे. बघा रिकॉग्नायझन्स सर्वे जो आहे हा मित्रांनो सगळ्यात पहिला आणि फोरमोस्ट इम्पॉर्टंट टाइप ऑफ सर्वे आहे, ज्यामध्ये रूट सिलेक्शन साठी पहिली जे काम आहे रूट सिलेक्शनचं ते या सर्वे थ्रू केलं जातं, किंवा त्या पर्टिक्युलर लँडचे जे टोपोग्राफिक फीचर्स असतील किंवा जे जनरल फीचर्स आहे ते माहिती केले जातात. फिजिबिलिटी ऑफ सर्वे माहिती केली जाते किंवा फिजिबिलिटी ऑफ प्रोजेक्ट माहिती केलं जातं. त्यामुळे रिकॉग्नायझन्स सर्वे इज द व्हेरी इम्पॉर्टंट अँड फर्स्ट अँड फोरमोस्ट सर्वे टू बी टेकन फॉर अ रूट सर्वेइंग. लोकेशन सर्वे, ब्रेकआउट सर्वे, प्रिलिमिनरी सर्वे, दीज आर द नेक्स्ट टाइप. ओके, और नेक्स्ट पार्ट. पण सगळ्यात महत्वाचा जो आहे तो आहे रिकॉग्नायझन्स सर्वे, जो की खूप जास्त इम्पॉर्टंट आणि पहिली स्टेप आहे रूट सिलेक्शन साठी. क्लिअर? नेक्स्ट 8 सेम इयर सेम एक्झाम साठी द रूलिंग प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग इज. द रूलिंग प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग, तुम्हाला माहिती आहे प्रिन्सिपल ऑफ सर्वे कोणते कोणते आहे?
ओके, प्रिन्सिपल ऑफ सर्वे कोणते आहे? फिक्सिंग ऑफ व्हर्टिकल डिस्टन्स, वर्किंग फ्रॉम होल टू द पार्ट, फिक्सिंग ऑफ हॉरिझॉन्टल डिस्टन्स, वर्किंग फ्रॉम पार्ट टू द होल. बघा इथे कन्फ्युज व्हाल कदाचित बी आणि डी मध्ये. वर्किंग फ्रॉम होल टू द पार्ट की वर्किंग फ्रॉम पार्ट टू द होल. ओके, सो वर्किंग फ्रॉम पार्ट टू द होल जर केलं, छोट्या पार्ट कडून जर मोठ्या पार्ट कडे गेले, ओके, पार्ट टू द होल जर का केलं तर काय होऊ शकते, किंवा होल टू द पार्ट केलं तर काय होऊ शकते. पार्ट टू द होल केलं तर एरर्स जे आहे ते अक्युमुलेट होण्याचे चान्सेस असतात किंवा अक्युमुलेट होतात. लक्षात ठेवा, एरर्स अक्युमुलेट होतात. आणि या पर्टिक्युलर वर्किंग फ्रॉम होल टू द पार्ट, होल टू द पार्ट, छोट्या छोट्या पार्ट कडून पूर्ण कव्हर करायचा, पूर्ण एरिया कव्हर करायचा, पूर्ण एरियाला छोट्या पार्ट मध्ये डिवाइड करायचंय आणि मग प्रत्येक एक छोटा पार्ट मेजर करून टोटल एरियाला डिटरमाइन करायचं, टोटल एरियाचा सर्वे करायचा. हे मित्रांनो कधी होऊ शकतं की यामध्ये काय केलं जातं, बेसिकली पहिल्यांदा तर मेन पॉइंट जे आहे किंवा मेन कंट्रोल पॉइंट्स फिक्स करतात आणि मग त्यानंतर त्या पर्टिक्युलर पॉइंटचा डिटेल घेतात आणि एरर अक्युमुलेशन टाळण्यासाठी किंवा त्याला कमी करण्यासाठी किंवा अवॉइड करण्यासाठी वर्किंग फ्रॉम होल टू द पार्ट ही प्रिन्सिपल वापरतात. लक्षात आलं? म्हणून वर्किंग फ्रॉम होल टू द पार्ट हा रुलिंग प्रिन्सिपल आहे सर्वेचा. क्लियर? नेक्स्ट 9. Which of the following surveys the shapes of earth is taken into account? Which of the following surveys the shape of earth? शेप ऑफ अर्थ कोणत्या सर्वे मध्ये काउंट केला जातो? इंजिनिअरिंग सर्वे, जिओडेटिक सर्वे, प्लेन सर्वे की जिओलॉजिकल सर्वे? ऑब्वियसली इंजिनिअरिंग सर्वे आणि जिओलॉजिकल सर्वे तर बिलकुल नाही. प्लेन सर्वे ज्या वेळेला शॉर्ट एरियाचा किंवा स्मॉल एरियाचा म्हणूया, चालेल, स्मॉल एरियाचा सर्वे केला जातो त्या वेळेला अर्थचा सरफेस हा प्लेन अझूम केला जातो. कसा? प्लेन अझूम केला जातो. पण ज्या वेळेला लार्ज एरिया कव्हर केला जातो त्या वेळेला अर्थचा सरफेस कर्वेचर आहे असं अझूम केलं जाते. त्यामुळे शेप ऑफ अर्थ कधी अझूम केला जातो तर जिओडेटिक सर्वेइंग मध्ये. क्लियर? कुठे? जिओडेटिक सर्वेइंग मध्ये. बघा खूप व्यवस्थित लक्षात घ्या, सगळे क्वेश्चन्स फार महत्त्वाचे, सगळे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे. क्लियर? नेक्स्ट, 1 nautical mile इज हाऊ मेनी फीट? 1 nautical mile म्हणजे किती फीट? ऍक्च्युअली 1 nautical mile ऍक्च्युअल व्हॅल्यू जर का फीट मध्ये काढली तर किती येते? तर ही येत असते 6076.11 फीट. लक्षात ठेवायचं, किती? 6076.11 फीट एवढी येते. आता त्यांनी तुम्हाला नियरेस्ट व्हॅल्यू विचारली आहे. बघा कोणती विचारली आहे? नियरेस्ट व्हॅल्यू. ही जी नियरेस्ट व्हॅल्यू आहे तर ही ऑब्वियसली 6080 जवळपास येते. येस ऑर नो? 60, कारण हे पण खूप लांब मोठा आहे. नियरेस्ट व्हॅल्यू कोणती आहे? 6080. सो 1 nautical point or we can say 6080 फीट. क्लियर? लक्षात आलं? चलो नेक्स्ट DDA 2022 ला एक क्वेश्चन विचारलाय. द आयडिया बिहाइंड द प्रिन्सिपल ऑफ सर्विंग वर्किंग फ्रॉम होल टू द पार्ट. वर्किंग फ्रॉम होल टू द पार्ट. बघा होल टू द पार्ट हा प्रिन्सिपल सर्वे जो डिराईव्ह केलेला आहे याच्या मागे लॉजिक काय आहे? आपण काय करतोय नॉर्मली, जो की टोटल एरिया आहे मित्रांनो, हा टोटल एरिया जो आहे हा नंबर ऑफ पार्ट मध्ये याला डिवाइड करतो. बरोबर? याला डिवाइड करतो आणि मग छोट्या छोट्या पार्टला आपण डिटरमाइन करून सर्वे करून त्याला टोटल एरियाला ऍड करतो. याचा अर्थ काय होतो की एरर अक्युमुलेशन जे आहे हे इथे कमी केल्या जात असते. काय होतं?
एरर अक्युमुलेशन कमी होते, सगळ्यात इम्पॉर्टंट. किंवा याचा या पर्टिक्युलर एरियाचा हा जो A1 आहे याचा एरर हा A2 मध्ये येत नाही, A2 चा एरर A3 मध्ये येणार नाही. म्हणजे इन केस ऍट द एंड जर का मला माहिती पडलं की आपलं कुठेतरी एरर आला तर मी इझिली डिटरमाइन करू शकतो. आणि जर का मी ऍट अ टाइम पूर्ण एरियाला केलं असतं तर मला समजलंच नसतं की एक्झॅक्टली माझ्या सर्वेमध्ये एरर कुठे आलाय. हाच मेन रिझन आहे किंवा हेच मेन लॉजिक आहे की प्रिन्सिपल ऑफ सर्विंग वर्किंग फ्रॉम होल टू द पार्ट च्या मागे. त्यामुळे to convert global error into the local error, to fit the map within a page limit, to prevent the accumulation of error and localize them, thus preventing from expanding to the greater magnitude. आणि हे याचं करेक्ट आन्सर आहे. ओके, लक्षात. and thus preventing from expanding to the greater magnitude. ओके, क्लिअर आहे का? चला बघा, खूप सिंपल होतं. प्रिव्हेंटिंग द अक्युमुलेशन एरर अँड ग्लोबलाइज देम and preventing accumulation error and localize them. Yes, okay, C करेक्ट आहे. नेक्स्ट 12, पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2023 चा क्वेश्चन आहे मित्रांनो. पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा काय विचारलंय की ब्लँक आर कंडक्ट टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द डिफरंट स्ट्रॅटा ऑफ अर्थ सरफेस फॉर अ जिओलॉजिकल स्टडीज. खूप सिंपल क्वेश्चन होता बघा. काय विचारलंय 12 मध्ये, कोणता सर्वे कंडक्ट केला जातो, जिओलॉजिकल, कन्स्ट्रक्शन सर्वे, ऍस्ट्रॉनॉमिकल की सॅटेलाइट? ऑब्व्हियसली जिओलॉजिकल सर्वे. आपण आधी पण क्वेश्चन मध्ये का बोललो होतो, बरोबर आहे की नाही? त्यामुळे सिंपल क्वेश्चन आहे, जिओलॉजिकल सर्वे कॅरीड आउट केला जातो. पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2023 चा क्वेश्चन आहे, त्यामुळे महत्वाचा आहे. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13, द प्लान ऑफ एरिया हॅज अ श्रंक such that a line originally 10 centimeter now measures 9.2 centimeter. If the original scale of a plan was 1 centimeter is equals to 10 meter, then what is the value of shrinkage factor? तुम्हाला SF विचारलाय, श्रिंकेज फॅक्टर काढायला विचारलाय. बघा काय विचारलाय, श्रिंकेज फॅक्टर विचारलाय. पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा क्वेश्चन आहे 2023 चा. बघा ओरिजिनल लाईन लेंथ काय आहे, ओरिजिनल लाईन ची जी लेंथ आहे ती काय आहे? यस और नो? किती आहे? 10 सेंटीमीटर. ऍक्च्युअली किती होती? 10 सेंटीमीटर. लक्षात आलं? ती श्रंक किती झाली? श्रंक किती झाली म्हणजेच एरर जो आला तो किती आला? श्रंक लेंथ आहे, श्रंक लेंथ आहे 9.2 सेंटीमीटर. लक्षात आलं? किती आहे? 9.2 सेंटीमीटर. आणि त्यांनी काय विचारलंय? श्रिंकेज फॅक्टर. काय असतो मित्रांनो श्रिंकेज फॅक्टर? तो पहिल्यांदा समजून घ्या. श्रिंकेज फॅक्टर काय असतो? श्रिंकेज फॅक्टर असतो श्रंक लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. और श्रिंकेज फॅक्टरचा रेशो काय? इट इज द रेशो ऑफ श्रंक लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. म्हणजेच काय होणार? श्रंक लेंथ टू द ओरिजिनल लेंथ हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, डोक्यात फिट्ट करून ठेवा. किती आहे श्रंक लेंथ? श्रंक लेंथ आहे 9.2 सेंटीमीटर. यस और नो? हे आहे 10 सेंटीमीटर. क्लियर? यस और नो? इट मीन्स दैट 0.92 is the correct option. Yes, 0.92 is the correct option. Option A हा करेक्ट आहे. क्लियर? इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे आणि हा विचारलेला आहे 2023 मध्ये. सो SF चा आन्सर येणार 0.92. ओके, श्रंक फॅक्टर आहे, युनिट लेस असणार आहे. क्लियर? नेक्स्ट 14, पुन्हा पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2023. हे सगळे इम्पॉर्टंट आहे. बघा, फिल इन द ब्लँक्स.
is indicated by the ratio and it is the ratio of distance on the map to the corresponding distance on the ground. बघा काय म्हणतात, हा एक रेशिओ आहे कुठला, डिस्टन्स ऑन द मॅप, डिस्टन्स ऑन मॅप टू द डिस्टन्स ऑन ग्राउंड. बघा कशाचा आहे, कोण सांगतं व्यवस्थित, विचार करा पटकन, कशाचा आहे. ओके, कशाचा आहे, मॅप डिस्टन्स टू द ग्राउंड डिस्टन्स. सरळ सरळ सांगायचं झालं तर मॅप डिस्टन्स टू द ग्राउंड डिस्टन्स हा रेशिओ कशाचा आहे, हा रेशिओ आहे रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शनचा. कशाचा, आर एफ चा. लक्षात ठेवायचंय, हा रेशिओ कोणाचा आहे, आर एफ चा. काय आहे, डिस्टन्स ऑन अ मॅप टू द डिस्टन्स ऑन ग्राउंड. इट इज द रेशिओ ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर, आर एफ. काय आहे, डिस्टन्स ऑन मॅप टू द डिस्टन्स ऑन ग्राउंड. क्लिअर. म्हणून मग रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर हे करेक्ट ऑप्शन आहे, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15, पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशनला 2023 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, द रेशिओ ऑफ श्रंक लेंथ टू द ऍक्च्युअल लेंथ. बघा आत्ताच झालं होतं, आत्ताच झालं. श्रंक लेंथ टू द ऍक्च्युअल लेंथ. It is the ratio of shrinkage ratio. Yes or no? Or we can say the shrinkage factor. Clear? So shrinkage ratio काय असतो की shrunk length to the original length. To the original length. Clear? लक्षात ठेवा, श्रंक लेंथ टू द ओरिजिनल लेंथ, श्रिंकेज रेशिओ. नेक्स्ट आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 16, सेम पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2023. म्हणजे बघा 2023 ला पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशनला किती क्वेश्चन आले. हा होता पहिला 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, पुढे एक 6, त्याच्यानंतर 7, 8, 9, 10, 11, 12, 13 क्वेश्चन आहेत. म्हणजे विचार करा, जर का तुम्ही सर्वे प्रॉपर करत असाल तर किती परफेक्ट होऊ शकते. क्लिअर, लक्षात येत आहे. बघा काय म्हणतात, पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये फिल इन द ब्लँक्स इज अ ग्राफिकल मेथड ऑफ सर्वेइंग इन विच field observation and plotting are done simultaneously, helping the surveyor to compare the plotted details with the actual features on the ground. बघा, at the time of surveys तुम्ही शीट सुद्धा ड्रॉ करू शकता किंवा त्या पर्टिक्युलर फील्डचं जे काही ऑब्झर्वेशन आहे तुम्ही ते ग्राफ पेपरवर सुद्धा घेऊ शकता. अशी कोणती मेथड आहे की ऍट द टाइम ऑफ सर्वेलाच तुम्ही काय करू शकता, सायमल्टेनियसली ते फीचर्स प्लॉट करू शकता ऑन पेपर. असा कोणता सर्वे आहे? एक आहे प्लेन टेबल सर्वे, जिओडेटिक सर्वे, इंजिनिअरिंग सर्वे आणि मायनिंग सर्वे. तुम्हाला माहित आहे की आपण प्लेन टेबल सर्वे मध्ये काय करतो, बाय युजिंग द फोक आपण काय करत असतो, सगळे पॉइंट्स ऑब्झर्व करतो आणि तेच पॉइंट आपण आपल्या पेपरवर सुद्धा ड्रॉ करतो ऍट द टाइम ऑफ सर्वे. म्हणून मग काय, प्लेन टेबल सर्विंग इज द करेक्ट आन्सर. फील्ड ऑब्झर्वेशन आणि प्लॉटिंग सायमल्टेनियसली हे प्लेन टेबल मध्ये केलं जातं. म्हणजेच ग्राउंड फीचर्स सोबत जे काही प्लॉटिंग आहे ते तुम्हाला तिथल्या तिथं कंपेअर करता येतं किंवा इझिली कंपेअर केल्या जाऊ शकतं. क्लिअर, त्यामुळे प्लेन टेबल हा करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17, fill in the blanks. Is a line drawn to the map so that its map distance corresponds to the convenient unit of length on the ground. बघा काय म्हणतात व्यवस्थित. Fill in the blanks is a line drawn on the map so that its map distance corresponds to a convenient unit of the length on the ground. Question number 17 पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन मधला क्वेश्चन आहे, ज्यामध्ये सिंपल आहे ग्राफिकल स्केल, ऑर्डिनरी स्केल, इंटरवल स्केल की इंजिनिअरिंग स्केल. बघा, जर ग्राफिकल स्केलचा विचार केला तर
मॅपवर जी ड्रॉन लाईन असते, ज्याची मॅप डिस्टन्स ग्राउंड वरील कन्व्हिनियंट युनिट लेंथला करस्पॉन्डन्स करते. म्हणजेच काय, जी ग्राफिकल स्केल आहे बघा, graphical scale is a line drawn to the map so that its map distance corresponds to the convenient unit length on the ground. म्हणून त्याला ग्राफिकल स्केल असं म्हणतात. क्लियर. नेक्स्ट 18. Surveys are conducted to determine the relative position and elevations of mines, shaft edits, boreholes, etc. for underground work. बघा काय होते, याला काय, माइन सर्वे, इंजिनिअरिंग सर्वे, सिटी सर्वे की रूट सर्वे. बघा माइन सर्वे, माइन, शाफ्ट, बोरहोल्स याची जी रिलेटिव्ह पोझिशन आणि इलिव्हेशन डिटरमाइन करण्यासाठी अंडरग्राउंड वर्क मध्ये कंडक्ट केले जाते, त्यासाठी आपण त्याला काय बोलतो, माइन सर्वे. क्वेश्चन सिंपल होता, काहीच नाही, सरळ सरळ आहे. माइन, शाफ्ट, बोरहोल आले तर तुम्हाला माइन सर्वेच्या संदर्भात क्वेश्चन्स आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. क्लियर. चलो नेक्स्ट आगे बढ़ते. अ रेक्टेंगुलर प्लॉट in a plan 20 centimeter by 30 centimeter is drawn to the scale of 1 centimeter to the 50 centimeter. If the same plot is redrawn on a top sheet to a scale of 1 centimeter as to 40 meter, what would be its area on a top sheet? बघा क्वेश्चन काय म्हणतोय, a rectangular plot in a plan 20 centimeter 30 centimeter is drawn to a scale 1 centimeter by 50 meter. जर का एक प्लॉट आहे जो की ओरिजिनल प्लान साइज काय आहे, तर ओरिजिनल, लक्षात घ्या, ओरिजिनल प्लान साइज काय आहे, 20 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर. क्लियर. हे आहे ओरिजिनल साइज. ओरिजिनल स्केल काय आहे बघा, ओरिजिनल स्केल काय आहे मित्रांनो, ओरिजिनल स्केल आहे ड्रॉन टू द स्केल 1 सेंटीमीटर टू द 50 मीटर, ही आहे ओरिजिनल स्केल. आणि इफ द सेम प्लॉट इज redrawn on a top sheet to a scale of 1 centimeter by 40 meter, म्हणजे न्यू स्केल किती आहे बघा, न्यू स्केल किती आहे मित्रांनो, न्यू स्केल आहे 1 सेंटीमीटर ॲज टू 40 मीटर, म्हणजेच 1 सेंटीमीटर ॲज टू 40 मीटर. हा जर का रेशिओ असेल तर व्हॉट वुड बी इट्स एरिया ऑन अ टॉप शीट. या न्यू स्केल नुसार तो एरिया किती असेल. क्लियर. तर एक लक्षात घ्या, या ओरिजिनल स्केल मध्ये आणि न्यू स्केल मध्ये जो चेंजिंग फॅक्टर आहे किंवा स्केल चेंज फॅक्टर आहे तो किती आहे, तो लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. पहिल्यांदा मी लिहितोय स्केल चेंज फॅक्टर किती आहे, किती होता, सुरुवातीला होता मित्रांनो 51 सेंटीमीटर ॲज टू 50 मीटर, आणि नंतर होता 1 सेंटीमीटर ॲज टू 40 मीटर. म्हणजेच काय, हा झालाय 1.25, हा झालाय स्केल चेंज फॅक्टर, एवढा आहे. आता हा जर का स्केल चेंज फॅक्टर आहे तर मग नवीन डायमेन्शन काय असणार, तर यासाठीचे नवीन डायमेन्शन आणि या जागेचे नवीन डायमेन्शन किती असणार आहे. सिंपल आहे की बघा काय म्हणतायत, न्यू स्केल डायमेन्शन किंवा न्यू प्लान साइज, न्यू प्लान साइज काय असेल, लेंथ किंवा विड्थ ही होती 20 सेंटीमीटर आणि दुसरी आहे 30 सेंटीमीटर. याला जो चेंजिंग फॅक्टर आहे किंवा स्केल चेंज फॅक्टर आहे त्याने मल्टिप्लाय करून टाका 1.25 आणि याला पण 1.25 ने. जे आन्सर येतं ते तुम्ही तिथे अप्लाय करू शकतात. 20 इंटू 1.25 25, बरोबर आहे, 25 सेंटीमीटर, आणि हे होणार 30 आणि मल्टिप्लाय बाय 0.25, 30 आणि हे 1.2 37 पॉइंट समथिंग 5 येते का बघा एकदा.
37.5 सेंटीमीटर. क्लिअर. सो 25 बाय 37.5 हा असणार आहे त्याचा एरिया. पण हा इथे कुठेच नाही, तर त्यांनी काय म्हटलंय, एरिया विचारलाय. आपण काय काढली, न्यू प्लान साईज काढली. म्हणजेच एरिया काय होणार मित्रांनो, न्यू एरिया हा होणार 25 मल्टिप्लाइड बाय 37.5. ओके, करा आन्सर. किती येते तर काढा. क्लिअर. किती येते ते काढा. 25 5 हे 12 म्हणजे इथे 5 इथे आलाय आणि इथे आलाय, दोन पैकी एक चेक करा. हे आलंय 25 7 25 म्हणजेच किती 150 175 प्लस 12 7 8 1. बघा 7 कुठे येते, पहिला इथं 7 येतो, हा 7 इथे येणार होता म्हणजे 7, तर हे करेक्ट येते. ऑप्शन ए करेक्ट येणार 937.5. क्लिअर. सुरुवातीला मी काय म्हटलं, फक्त बघितलं 5 कुठे येते, तर 5.5 पॉईंट नंतर 5 फक्त दोनच ठिकाणी येते म्हणून दोन पैकी बघितलं. नंतर पॉईंटच्या नंतर पहिला जो येतोय तो 7 येतोय, मी 7 चेक केला कुठे या दोन मध्ये, तर 7 इथं आहे म्हणून मग हे ऑप्शन करेक्ट आहे माझ्यासाठी. क्लिअर. नेक्स्ट is the type of surveying in which curvature of the earth is taken into consideration and very high standards of accuracy is maintained. बघा कुठे केली जाते, जिओडेटिक, प्लेन, मायनिंग की लँड सर्विंग मध्ये. तुम्हाला माहिती आहे कर्वेचर ऑफ अर्थ कुठे आपण कन्सिडर करतो, जिओडेटिक मध्ये. आणि हाय स्टँडर्ड ऑफ अॅक्युरेसी सुद्धा मेंटेन केली जाते. लार्ज एरियासाठी कव्हर करतो, अर्थ ऑफ कर्वेचर कन्सिडर करतो आणि हाय अॅक्युरेसी मेंटेन केली जाते. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे 21. काय बोलतायत, इज द सिम्पलेस्ट टाइप ऑफ सर्विंग इन विच ओनली लिनियर मेजरमेंट. सिम्पलेस्ट टाइप ऑफ सर्विंग ओनली लिनियर मेजरमेंट आर टेकन इनटू चेन और टेप. कोणता आहे, थेडोलाइट सर्विंग, कंपास सर्विंग, चेन सर्विंग की प्लेन टेबल सर्विंग. बघा काय म्हणतायत, एकतर सिम्पलेस्ट टाइप विचारलंय. काय विचारलंय, सिम्पलेस्ट टाइप विचारलाय एकतर. दुसरा म्हणतात की फक्त लिनियर मेजरमेंट घेत आहे. काय घेत आहे, फक्त लिनियर मेजरमेंट घेत आहे. कुठे घेतलं जातं, चेन सर्विंग मध्ये. हा सिम्पलेस्ट आहे, सगळ्यात सिम्पलेस्ट आहे आणि सरळ सरळ लिनियर मेजरमेंट घेतलं जातं. त्यामुळे ऑप्शन सी हा करेक्ट आहे. क्लिअर. नेक्स्ट आर कंडक्टेड टू डिटरमाइन द बाउंड्रीज अँड एरियाज ऑफ ट्रॅक्ट्स ऑफ लँड. रूट सर्विंग, लँड सर्विंग, टोपोग्राफिक सर्वे, सिटी सर्वे. बघा यामध्ये कोणता सर्वे आहे जो बाउंड्रीज आणि एरियाला ट्रॅक करतो किंवा ट्रॅक्ट्स ऑफ लँडचे जेवढे काही बाउंड्रीज आहे किंवा एरिया डिटरमाइन करण्यासाठी कंडक्ट केला जातो. कोणता आहे, लँड सर्वे. लक्षात ठेवायचं आहे कोणता आहे, लँड सर्वे. पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये विचारलेले आहे सगळे. क्लिअर. नेक्स्ट 23. काय सांगतोय रे 23 क्वेश्चन नंबर, डायगोनल स्केल. डायगोनल स्केलच्या संदर्भात क्वेश्चन आहे की डायगोनल स्केल रीड्स सम युनिट, इट्स सब मल्टिपल अँड फर्दर सब मल्टिपल ऑफ एक्झाम्पल मीटर, डेसिमीटर आणि सेंटीमीटर. त्यामुळे हे डायगोनल स्केल आहे ज्यामध्ये 3 युनिट्स मेजर केले जातील, की मेन युनिट जे आहे किंवा सब मल्टिपल आणि त्याच्यानंतरचे पण सब मल्टिपल जे असतील ते सुद्धा, म्हणजे मीटर आहे, डेसिमीटर आणि सेंटीमीटर एवढे रीड केले जातात. हे कुठे केले जातात, डायगोनल स्केल मध्ये केले जातात. लक्षात आलं. नेक्स्ट 24. fill in the blanks consist of establishing the horizontal and vertical positions of widely spaced control point using the principle of geodetic surveying. Okay, काय आहे, लँड सर्विंग, सिटी सर्विंग, कंट्रोल सर्विंग, रूट सर्विंग. ओके, वाइडली स्पेस्ड पॉइंट्सचे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल पोझिशन इस्टॅब्लिश करण्यासाठी जिओडेटिक सर्वेइंग प्रिन्सिपल कोणता वापरतात, तर कंट्रोल सर्वेइंग. लक्षात ठेवायचं कोणता, कंट्रोल सर्वेइंग वापरतात. क्लिअर. खूप महत्वाचे आहेत बरं. चला मग आज 24च होते, 25 आपण उद्यापासून बघूया, ज्यामध्ये आपण नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे बघणार आहे, टीपीएला विचारलेले, डब्ल्यूसीडी ला विचारलेले सगळे क्वेश्चन बघणार आहे.
ओके, जे की नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन जेईला जे विचारले आहे किंवा सीईला जे विचारले आहे ते सगळे क्वेश्चन आपण आपल्या उद्याच्या पार्ट मध्ये बघणार आहोत. क्लिअर? एवढे सगळे एक्झाम्पल मित्रांनो तुम्हाला कधी बघायचे आहे? हे सगळे जे पार्ट आहे तुम्हाला स्टडी करायचे आहे झोपण्यापूर्वी किंवा सिंपल व्हिडिओ फक्त डोळ्यासमोर बघा आणि व्यवस्थित समजून घ्या. क्लिअर? सगळे क्वेश्चन्स आणि ऑप्शन्स वाचा आणि नवीन व्हिडिओ जर का तुम्हाला अजून पाहिजे असतील तर कमेंट्स मध्ये सब्जेक्टचं नाव पाठवा आणि ज्या लोकांचे सब्जेक्टचे नाव जास्त असतील किंवा मेजॉरिटी जास्त असेल तो सब्जेक्ट पुढच्या व्हिडिओज मध्ये घेतला जाईल. पुढच्या 25 तारखेपर्यंत तुमची प्रॅक्टिस इथे केली जाईल अशाच पद्धतीने, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. यातला एक किंवा दोन जरी क्वेश्चन एका व्हिडिओ मधला विचारला तर समजून जायचं की तुम्ही बघितलेला हा व्हिडिओ किंवा दिलेला अर्धा तास तुमच्या फायद्याचा ठरेल. क्लिअर? तर थांबतोय, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.